नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन येतो आणि तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाचा लढा देत असताना आणि कोट्यवधीचा जनसमुदाय आपल्यासोबत जोडत असताना छगनराव भुजबळ यांनी ओबीसीचा एक मोठा एल्गार मेळावा या ठिकाणी घेतला आणि ओबीसीच्या सगळ्या जातींच्या नेत्यांना एकत्र करत जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना थेटपणे विरोध केला. गेल्या 2 वर्षापासून आपण पाहतोय की एक छगनराव भुजबळ असतील, त्यानंतर नव्यानं उदयास आलेले नेते असतील, लक्ष्मणराव हाके असतील, हे या ठिकाणी विरोध करतायत आणि बबनराव तायवाडे हे सुद्धा या आरक्षणाला विरोध करताना आपण पाहिले होते. विजय वडेट्टीवार जे की काँग्रेसचे नेते त्यांनी सुद्धा विरोध केलेला आपण पाहिलं होतं. विशेष म्हणजे वंजारी समाजाचे अनेक नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि पहिल्या टप्प्यामध्ये जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याच्या विरोधात विराट अशा एल्गार सभा सुद्धा यांनी घेऊन आपला विरोध दर्शवला होता. त्यानंतर जरांगे पाटलांनी मुंबई दौरा केला, वाशीपर्यंत थांबले. या सगळ्या घटना आपल्याला माहिती आहेत. परंतु आज दुसऱ्यांदा जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईमध्ये धडकले त्यावेळेस राज्य सरकारनं, महायुती सरकारनं त्यांना एक GR दिलेला आहे आणि हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात त्यामध्ये भूमिका मांडली आहे आणि जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे जरांगे पाटलांच्या या GR हातामध्ये देऊन सरकारनं तोंडाला पानं पुसली आहेत अशा पद्धतीच्या अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करतायत. काही मराठा समाजातले काही नेते व्यक्त करतायत, ओबीसी समाजाचे काही नेते व्यक्त करतायत की जरांगे पाटलांना काहीही भेटलं नाही, त्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, मराठा समाजाला यातून काही मिळणार नाही अशी सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी देत आहेत. आणि यामध्ये ओबीसी गटामध्ये किंवा ओबीसी नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. उभे 2 गट ओबीसी नेतृत्वामध्ये पडलेत हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होत आहे. कारण जरांगे पाटलांना GR दिला, याच वेळी लक्ष्मण हाके यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारनं आमच्यासोबत विश्वासघात केलाय. ओबीसी प्रवर्गामध्ये 300-350 ज्या जाती येत आहेत त्यामध्ये 12 बलुतेदार येत आहेत, छोट्या मोठ्या सूक्ष्म जे काही ओबीसी गट आहेत ते येत आहेत. या सगळ्यांवर अन्याय केलाय आणि मराठा समाजाला मागच्या दारामधून ओबीसीचं आरक्षण दिलंय. यामध्ये आता ओबीसीचं आरक्षण संपलंय, आमच्यावर खूप मोठा अन्याय झालाय, माझं डोकं फुटायची वेळ आली आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देऊन अत्यंत हतबलता ही लक्ष्मणराव हाके यांनी या ठिकाणी व्यक्त केली होती. दुसरीकडं या सगळ्या आंदोलनाचे जे नेते होते ते छगनराव भुजबळ जे की मंत्री आहेत त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की राज्य सरकारनं असा निर्णय का घेतला हे मला समजत नाही. जो GR काढलाय हा चुकीचा आहे. राज्य सरकारला अशी कोणतीही जात कोणत्याही आरक्षणामध्ये घालण्याचा अधिकार नाही, ते मुख्यमंत्र्याला अजिबात नाही आणि मुख्यमंत्र्यांनी असा GR का काढला हे मलाही समजत नाही. परंतु या अध्यादेशाच्या विरोधात, या GRच्या विरोधात किंवा शासन निर्णयाच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत, आम्ही लढा उभा करणार आहोत हे छगनराव भुजबळ सांगतायत. जे की विद्यमान मंत्री आहेत ते स्वतःच्या मुख्यमंत्र्याच्या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्याची भाषा करतायत, कोर्टात जाण्याची भाषा करतायत आणि मराठा समाजाला जे काही दिलंय हे द्यायला नको होतं असंही ते बोलतायत. म्हणजे एकंदरीत हे 2 नेते सरकारनं काढलेला GR हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय देणारा आहे आणि त्यांचा फायदा करणार आहे असं स्पष्टपणे सांगतायत. तर दुसरीकडं याच ओबीसी गटाचे नेते असलेले बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की शासनानं जो GR दिलाय याच्यामुळे आमच्या ओबीसीला काहीही फटका बसत नाही, आम्हाला काहीही त्याच्यामध्ये नुकसान होत नाही. सरकारनं जे दिलंय ते जुनच आहे आणि ते कायद्यानं आहे, त्यामुळे आम्हाला त्याचं काही नुकसान होणार नाही. त्यामुळे या विरोधात आम्ही आजच काही रान उठवावं अशी परिस्थिती नाही असं स्पष्टपणे बबनराव तायवाडे ओबीसी नेते या ठिकाणी सांगतायत. म्हणजे सरकारनं जो आदेश दिलाय तो जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसणार आहे असं ते सांगतायत. तिसरीकडे विजय वडेट्टीवार जे की काँग्रेसचे नेते, ओबीसी नेते आहेत, त्यांनी असं सांगितलंय की सरकारनं जो GR काढलाय हा दिशाहीन करणारा आहे. जसं जरांगे पाटलांना पहिल्या वेळेस मुंबईहून परत पाठवलं होतं आता सुद्धा तसंच केलंय. ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला हे सरकार, महायुतीचं सरकार खेळवतंय, झुलवतंय. वास्तविक पाहता यातून मराठा समाजाला काहीही मिळालेलं नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. म्हणजे या ओबीसी गटामध्ये जे नेते काम करतात त्यापैकी 2 नेते म्हणतात की या निर्णयानं आम्हाला काही फटका बसत नाही, ओबीसीला काहीही धक्का लागत नाही आणि जरांगे पाटलाला काहीही मिळणार नाही. तर 2 नेते लक्ष्मण हाके आणि छगनराव भुजबळ हे सांगतायत की मोठा फटका बसतोय, आम्हाला या निर्णयानं त्रास होणार आहे आणि याला विरोध आम्ही करतोय, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालयीन लढा आम्ही देतोय. एवढंच नाही तर रस्त्यावर उतरून आम्ही या संदर्भात आंदोलन करू असं सुद्धा या दोघांनी सांगितलंय. तिसरे एक याच्यामध्ये आहे ज्यांचा काही संबंध नाही ते म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. काय संबंध आहे? जरांगे पाटील त्यांच्या समाजासाठी, मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण सरकारकडे मागतायत.
दुसरीकडे आमच्या ओबीसी प्रवर्गातलं देऊ नये यासाठी छगनराव भुजबळ आणि त्यांचा जो काही ओबीसी गट आहे तो त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतोय. गुणरत्न सदावर्तेचा तर काही संबंध पण येत नाही, केवळ ते ऍडव्होकेट आहेत, परंतु ते भारतीय जनता पार्टीशी जवळीकता असलेले ऍडव्होकेट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातली जनता जाणते. ते प्रतिक्रिया देत आहेत. एक वकील आहात तुम्ही, वकिलांचा सन्मान महाराष्ट्र करतो, देश करतो, कारण न्यायालयीन लढा तुम्ही देताय. समाजाला न्याय देण्याची भूमिका आणि बाजू मांडण्याची भूमिका ही कायद्यानं वकील म्हणून आपल्यावर आहे. आपल्याकडे सगळा समाज बघत असताना एक ऍडव्होकेट म्हणून आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, कशा पद्धतीनं मत व्यक्त केलं पाहिजे, कायद्यानं काय आहे हे कसं घटनात्मक सांगितलं पाहिजे, हे अनेक वकील बांधव माध्यमांच्या समोर जनतेला उपदेश देतात, संदेश देतात आणि त्यांचं ऐकल्यानंतर अनेकांच्या लक्षात पण येतं की हे कायद्यानं बोलतात. परंतु गुणरत्न सदावर्ते ज्यावेळेस बोलतात ते जरांगे पाटलांना जरांग्या या शब्दानं बोलतात. त्यांच्या पत्नी या सुद्धा ऍडव्होकेट आहेत, त्यांचंही आडनाव पाटील आहे, त्या सुद्धा बोलताना माध्यमांच्या समोर जरांग्या हा शब्द वापरतात. यानं काय होईल, तुम्ही जरांग्या जरी म्हणले आणि कित्येक वेळा हसून जरी बोलले किंवा बिभत्स प्रकारे जर तुम्ही आपलं वक्तव्य करत बसले, यातून त्या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे तुमच्या या वागण्यातून, या बोलण्यातून? उलट समाज तुमच्याकडे पाहतो आणि या अशा पद्धतीनं ऍडव्होकेट्स असलेली माणसं, चांगल्या पदावर असलेली माणसं अशा पद्धतीनं कसं बोलू शकतात हा प्रश्न आहे. तुम्हाला बोलायचं असलं तर जरांगे पाटलाचं चुकतंय म्हणा, पाटील नसणं म्हणायचं तर मनोज जरांगेचं चुकतंय म्हणा, हरकत नाही, अरे तुला बोललो तरी. पण जरांगे असं बोलून नेमकं काय साध्य करायचं हे समजत नाही. पण असो, ती त्यांची भूमिका, त्यांची बाजू असेल. कदाचित टीआरपी साठी आणि लोकप्रियतेसाठी ते करत असावेत. त्यांचा विधान परिषदेवर जाण्याचा सुद्धा हेतू भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे असं काही लोक बोलतात, तो असो. परंतु आता ते बोलताना त्यांनी सांगितलंय की काहीही निर्णय झालेला नाही, सरकारनं जो GR दिलाय तो कोर्टात टिकणार नाही आणि जरांगे पाटील आणि मराठा समाजाला यातून काही मिळणार नाही आणि इथपर्यंत येऊन त्यांची फसवणूक झाली असं ते ओरडून चॅनलच्या माध्यमातून सांगतायत. एकंदरीत काय तर ओबीसीची बाजू घेणारे ओबीसी नेते असतील किंवा ऍडव्होकेट असतील, हे सगळेजण यामध्ये दुफळी निर्माण झालेली आहे, मतमतांतर निर्माण झाली आहे. कुठलंही ठोस मत या सगळ्यांचं एकत्रितपणे नाहीये. फायदा झालाय किंवा नाही झालाय याच्यामध्ये दोन गट आहेत आणि हा कायदा टिकणार नाही हे सांगणारे ऍडव्होकेट आहेत. पण दुसरीकडे मात्र जरांगे पाटील आणि मराठा समाज स्पष्टपणे सांगतो की आम्ही ज्या मागण्या केल्या त्या सरकारनं मान्य केल्या, आम्हाला त्या मंजूर आहेत आणि यापुढे काही निर्णय व्हायचे आहेत ते आम्ही सरकारकडून करून घेऊ. म्हणजे ते समाधानी आहेत. आणि जरांगे पाटलांनी आज पत्रकार माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या अर्थी छगनराव भुजबळ, लक्ष्मण हाके हे आपल्या विरोधात बोलतायत आणि या GRच्या विरोधात कोर्टात जायचं म्हणतायत, त्याचवरून मराठा समाजाने समजून घ्यायचं की राज्य सरकारनं आपल्याला जो GR दिलाय तो खरा आहे, तो इफेक्टिव्ह आहे आणि त्याचा फायदा मराठा समाजाला होणार आहे. त्यामुळे मराठा समाजातले जे काही नेते या भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकून किंवा या ओबीसी नेत्यांच्या बाजूने बोलून मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, हे अत्यंत चुकीचं आहे. जर ओबीसी नेते आपल्या विरोधात, या GRच्या विरोधात कोर्टात जाणार असतील, आंदोलन करणार असतील तर निश्चितपणे आपल्या लढ्याला यश आले हे त्याचा पुरावा असल्याचं जरांगे पाटील माध्यमांना बोलतायत. एकंदरीत परिस्थिती काय तर जरांगे पाटलांनी ओबीसीच्या गटामध्ये उभी फूट पाडलेली आहे आणि याला राज्य सरकार जबाबदार झालेले आहे. कारण राज्य सरकारनं हा GR काढलाय. छगनराव भुजबळ आणि ओबीसी नेत्यांना गोव्यामध्ये जी ओबीसी नेत्यांची बैठक देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती त्यावेळेस असं वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस आणि सरकार हे ओबीसीच्या बाजूने आहे आणि ओबीसीचा DNA मानतायत, त्यामुळे आपल्याच बाजूने निर्णय घेतील, आपल्याला सोडून, आपल्याला न विचारता मराठा समाजाच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय ते घेऊ शकणार नाहीत असं ते ठाम वाटलं होतं. तो विश्वास ठेवून ते होते. पण दुसरीकडे मात्र जरांगे पाटील आणि कोट्यवधी मराठा बांधव मुंबईमध्ये आले, त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीमध्ये अनेक अडचणी आल्या तरी तटून राहिले, झटून राहिले, लढत राहिले आणि लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत राहिले. याचा प्रचंड दबाव सरकारवर आला आणि कायद्यानं जे आहे तो निर्णय, तो GR राज्य सरकारला या ठिकाणी घ्यावा लागला. तात्काळ GR काढावा लागला आणि उपसमितीनं जो GRचा मसुदा जरांगे पाटलांना दाखवला त्यात बदलही करावा लागला आणि अर्ध्या तासाच्या आत राज्यपाल यांच्या स्वाक्षरीनं तो GR जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आणून द्यावा सुद्धा लागला. म्हणजेच एकंदरीत काय तर जरांगे पाटील आणि मराठा समाजाने ही लढाई अर्ध्याच्या वरती ही जिंकलेली आहे. जोपर्यंत सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत 100% हा लढा यशस्वी झाला असं मी म्हणत नाही, असं जरांगे पाटील म्हणतायत आणि माझंही तेच मत आहे. पण दुसरीकडे मात्र ओबीसीच्या प्रश्नावर लढणारे हे नेते
हे वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतायत. यामध्ये हरिभाऊ राठोड जे की ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारनं फसवणूक केली ओबीसींची. कारण ओबीसींना एकीकडे झुलवत ठेवलं आणि ओबीसीच्या कोट्यामधून मागच्या दारानं मराठा समाजाला हा जी आर काढून ओबीसी आरक्षण दिलेले. यामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये असलेल्या छोट्या आणि मायक्रो ओबीसींवर अन्याय झालाय आणि ओबीसीचं आंदोलन किंवा ओबीसीची एकी ही सरकारनं या ठिकाणी मोडीत काढलेली आहे. कारण आम्हाला या ठिकाणी खेळवत झुलवत ठेवलं आणि निर्णय मात्र मराठा समाजाच्या बाजूनं सकारात्मक दिला, असं हरिभाऊ राठोड या ठिकाणी बोलतात. यावरून आपल्या लक्षात येत आहे की ओबीसी नेत्यांच्या या गटामध्ये उभी फूट पडलेलं चित्र उभ्या महाराष्ट्रामध्ये दिसतंय. कारण कायदा एक सांगतो, कायदा सगळ्यांना सारखा आहे. घटनेने दिलेला अधिकार हा सगळ्यांना सारखा आहे. ती संख्या त्या समाजाची कितीही मोठी जरी असली तरी कायद्यानं जो अधिकार दिलेला आहे, जे आरक्षण दिलेलं आहे, त्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. हे पुन्हा एकदा या ठिकाणी कायद्यानं सिद्ध झालंय असं माझं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की या ठिकाणी जी मी माहिती दिली ती सत्य आहे का, याच्यामध्ये काही चुकतंय का? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, डीएस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते. ही व्हिडिओ आणि माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये आम्हाला सुद्धा सहकार्य करा. डीएस न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि एकमेकांच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.